ज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी नोकरीमध्ये लागले असतील त्या कर्मचाऱ्यांना शासनाने 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना बंद केली। DCPS योजना सुरू केली, त्याचं कन्व्हर्शन NPS मध्ये केलं, त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन RNPS मध्ये केलेलं आहे आणि केंद्राची UPS योजना ही लागू झालेली आहे। या योजनेला शासनाने विकल्प देण्याच्या संदर्भामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। परंतु शासन स्तरावरून मात्र की NPS RNPS किंवा UPS ज्या योजना आहे या योजनांच्या संदर्भामध्ये त्याचं कोणत्या योजनेमध्ये किती बेनिफिट्स राहतील की कर्मचाऱ्यांना कोणती योजना ही परवडणारी असेल किंवा कोणती योजना त्यांनी स्वीकारावं या संदर्भातली कार्यप्रणाली किंवा रूल्स हे महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट उपलब्ध करून द्यावी आणि त्या वेबसाईटवरती कोणत्या पेन्शनचे कोणते बेनिफिट्स राहतील याची सूचना त्या वेबसाईटवरती द्यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांना आपण कोणती पेन्शन योजना निवडली पाहिजे ते सोयीचं या ठिकाणी जाणार आहे। 12 डिसेंबर 2025ला फार मोठा 1 लाखाच्या वर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला आणि NPS की RNPS ही योजना कंट्रीब्युशन अगेन्स्ट ही योजना आहे। कर्मचाऱ्याचा 10% हिस्सा आणि शासनाचा 14% हिस्सा या हिस्स्याच्या अगेन्स्टमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना मिळते। म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये अशी भावना आहे की या राज्यातील कर्मचाऱ्यांना 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीच्या तशी मिळाली पाहिजे। सभापती महोदय, आम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बसलेलो आहोत, कमीत कमी 10 मिनिटं तर आम्हाला द्या, शिक्षण क्षेत्रातल्या समस्या आम्हाला मांडू द्या। आम्ही वाट बघत असतो दिवसभर की आम्हाला कधी बोलायला संधी मिळते, त्याच्यामुळे 10 मिनिटं तुम्ही प्रत्येकाला दिले, मला सुद्धा 10 मिनिटं द्यावं।